बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापती पंचायत समिती बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरामती. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. कसं काय काय सरी कशी काय काढली बाळू? अरे बो, हा अरे बो, मी तुला एक चांगला सल्ला देऊ का? चांगला रामभाऊला आणि सल्ला मी देतो ना. अरे जो रामभाऊ त्या महाराष्ट्राला सल्ला देतो, रामभाऊच्या सल्ल्यावर का महाराष्ट्र चालतो, त्याला तू सल्ला देतो ना ह्यांच्या देखता? नाही नाही, त्याला काय म्हणतं, कारण हे सल्ला ना माझ्याशिवाय तुला कोणी देऊ शकत नाही. हा बोल. काय कर माहितीये का, या वावराला गिरायक बघा रे एकदाच. बरोबर गिरायक बघ का माहितीये का, नको झालंय का तुझ्या रानात येऊन. ह्यासाठी आला येऊ माझ्या रानात, ह्यासाठी पान उतारा काढा आला. रामभाऊ एक नंबर सल्ला दिलाय त्यांनी, त्याचं अंमलबजावणी कराच. अरे रामभाऊ 10 वर्ष झालं लागा ह्याच्यात बाबळा उगवल्या, ह्याच्यात पिकना पाणी आणि पुढार परकरत बोंबल्या झिडतोय, गाव अख्खं ठोकतोय तुझ्या तोंडाव. ए बाळ्या, घरात नाही दाना मला बाजीराव म्हणा, कशाला तुला पाहिजे? तू बाजीराव असा जी चापटीत उलता आणि मी हे हाताचे दिले ना. बाळ्या लोकांचा पान उतारा कर ना ग. तुला वाटतं का हे रान मी पडीत ठेवलंय, हे रान मी तापाय ठेवलंय? जर रान तापलं तर येणार पीक भरगो असेल, हे बी अक्कलांना माहित आहे का? बेअक्कल आम्ही होय. अरे 2 महिने वावर तापत का 10 वर्ष तापत? माझी पद्धतच ते. 10 वर्ष मी रान तापाय ठेवतो आणि जे 10 वर्षात घडलं नाही ती एका वर्षात घडा. अरे तुझ्यामुळे माझ्या आबरू जाते सगळे. तुला 10 वर्षात गी घडलं नाही तीच ही काँग्रेस उगवतो 10 वर्षात. अण्णा म्हणलं बाळासाहेब तुम्ही म्हणून ही वावर बघतो आणि पोरगी ह्यांना देतो. अण्णाने पोरगी दिल्यापासून ह्याच्यात अण्णाने पीक बघितलाय, नुसतं तोंड बघतोय अण्णा तुझा काळ. माझं बघवत नाही बाळ्या म्हणून मी रान तापाय ठेवलंय, बघवत नाही अण्णाला. काहीतरी माझं नाव होईल असं कृत्य करून दाखवलं का? बाळ्या माझं फार नाव मोठं आहे, त्याचा प्रसार आणि प्रचार करा. विरोधकांचा चुकीचं काय बोल नका. विरोधक आहेत काय? इथली बाळ्या तुला अक्कल आहे का? विरोधकांचा कशाला भोकत असतो ते बरं घेत. तुम्हाला आवड काय? गुड न्यूज आहे, गुड न्यूज. गुड न्यूज काय राव सुभाषराव, आम्हाला नेहमी सांगता बाळासाहेब माझं बायकोचा खा टाकलंय, माझं बायकोचा खा टाकलंय. हे गुड न्यूज कुठला आली? कुठं आली? वयच 50-55 वय झालं तरी गुड न्यूज करताय आणि गावात सांगताय बायकोन मी बोलत नाही. अजिबीला हाडाय का नाही तुमचं? अभिनंदन अभिनंदन. डबल रामभाऊ डबल अभिनंदन कर. आपल्या मित्राला बहुतेक जुळ व्हायचं दिसतोय. नाही 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 बाळो, तुझा अंदाज चुकतोय. का? तुला काय वाटतंय? जुळ असणार जुळ. अशक्य. ज्या पद्धतीने माझं हे रान मी तापाय ठेवलंय 10-12 वर्ष, गॅप पडल्यानंतर पीक कसं भरघोस येतं तसं तुझा अंदाज फेल. तुझा काय अंदाज आहे? मला तर वाटतं हे जुळ नसून तिळ असेल. आज आनंद मेंबर काय कळतंय ना तुम्हाला? आता तिळा झाल्यावर आनंदच के. हे गुड न्यूज घेऊन आलोय का मी? मग काय
अहो रामभाऊ गुड न्यूज वेगळी या. म्हणजे हे नाही. अहो रामभाऊ तुमच्या सगळ्यांच्यामुळं, आपल्या सगळ्यांच्यामुळं आपल्या गावाला तंटमुक्त अभियानाचं पारितोषिक जाहीर झालं. ही गुड न्यूज आहे. अभिनंदन माझं करा, माझ्यामुळं पारितोषिक मिळलं. मला वाटलं जरा बाळू दुसरेच गोठले होते. हे टांटा बक्षीचा अध्यक्षाला बक्षीस द्यायला व्हायचं गुंडगी बॉडी असते काय? ह्या म्हैसाला निवडला कसा? आपल्या गावाला मिळलंय, मला नाही मिळलं बाळासाहेब. ए उणगी बॉडी म्हणू नको. त्यात आपण बी येतोय, आपण बी कष्ट केलंय, राबलोय. या आनंदाच्या प्रसंगी गावचे सरपंच आणि पाटील उपस्थित नसणे ही खेदजनक गोष्ट आहे. मी त्यांचा जाहीर निषेध करतो. ए ना तू घरी जा, आम्ही आमचं बक्षीस कसं आणायचं ते बघतो. हा काय घेणं देणं. हे तू एकट्याने बक्षीस मिळवलं का? आमचं सहकार्य घराघरात जाऊन मी भांडणं मिटवल्यात. अरे पण पाटील असल्याशिवाय मी जाहीर निषेध करतो आणि ते असल्यावर कधी त्यांना नीट बोलत नाही. तुझी तर भांडणं मी पिसाड मिटवल्यात. रामभाऊ नीट वागा. तू बी नीट वाग बाळा. 8 दिवस भांडायचं नाही, अजिबात नाही. बक्षीस पत्रावर पडून दे. हा. तमाशा दाखवतो का? काय काय नालायक लोक असतात, त्यांच्या नादी लागायचं नाही बाळू. आपण दोघांनी. अरे नालायक कुणाला? अरे इथं उत्पादन उतारा करा मला नाही. ए, लगा, अरे का सुभाषरावला रोज नाही आला, तुलाच करा. ए, ए, नाही. कशाला हाना, कशाला हाना? मग हे कसं आहे? बाळो बक्षीस मिळवायचं नको हानानी. बक्षीस मिळलेलं संध्याकाळी हानानी. बघू की बघू. होय का ना? अध्यक्षांमुळे पण का गावाला पारितोषिक मिळालं शेवटी. कारण मिळालं. लय तंट सोडवला का अध्यक्षांनी? मग काय लय तंट सोडवलं. तंट घंटा तंटा सोडावला अध्यक्षांनी. अरे अध्यक्षाला घरातली भांडणं मिटतात का? परवा दिवशी बायको नाकाड फोडलं होतं अध्यक्षाचं. मग तुम्ही लागला. अरे ही सगळी पारितोषिक मिळाली ना, ही फक्त आमच्या भावामुळे मिळाली. बरं का ना, त्यांना मिळलाय ना, तुझं का जळतोय? तू का जळतोय सांग की. अरे मी कशाला जळू? खरं ते सांगतोय. करणार राहिला बाजूला आणि नको त्याचे नाव येते ती फ्लॅशवर. बरं मला सांगा ना, तुमच्या भावाला कधी पुरस्कार मिळाला? कधी मिळाला मला सांग. छोट्या कितीतरी पुरस्कार भावाला मिळाल्यात. महिन्याला पुरस्कार मिळतो, महिन्याला. आता गेल्या वर्षी ते मोठा पुरस्कार करून दाखवले, भावाला नव्हता मिळाला का? त्यो होय लय लागा करून दाखवलं. दोघच गेली ती पुरस्कार आणाय छोट्या. हा? अरे ह्यांचं त्यांनी नसतो ठरवलं होतं. कसला पुरस्कार येऊ? करून दाखवले म्हणजे खूप काय करून दाखवले ना. काय करून दाखवलं तिचं अजून आम्हाला कळालं नाही. तुम्हाला कसं कळणार रे? शेवट भाव की उन्याची वाट करी. तुम्हाला कसं कळणार आम्ही काय करून बरं दाखवलं? ऐक छोट्या, अध्यक्षांना पुरस्कार मिळालाय. आपण काय करू माहितीये का? गावातले मोठा बॅनर लावा. असा मोठाच्या मोठा आहे ना, अध्यक्षांचा फोटो आणू लाव. मोठा लावा एकदम. बघ अध्यक्षाचा फोटो लावा, त्यांच्या बायकोचं लावा, गावातल्या चिल्या पिल्यांचा सगळ्याचा फोटो लावा. पण मेन फ्लेक्सला आधारस्तंभ म्हणून भाऊचा फोटो राहील मोठा. नाही भाऊचाच लाव की. मार्गदर्शक रामभाऊ इंटरनॅशनल पुढारी गाव लेवलचे. अरे का ना, आपण का अध्यक्षांना भेटलं तू काय लागा म्हणतोय लागा? अरे तुमच्या आजपर्यंत हीच गोष्ट लक्षात आलं. पक्का राजकारणी नसा नसात माझ्या राजकारण घुमते. तुला माहितीये का? अध्यक्ष भांडणं सोडवून गेले ना, फायनल भांडणं भाऊ सोडवतात. फायनल हात भाऊ मारतात, तेव्हा ते भांडणं सुटतात. नाही अरे तुम्हाला काय माहित नसतं. जी भांडणं मिटत नाहीत ना, अध्यक्ष संध्याकाळचं भाऊकडे येतात आणि म्हणते रामभाऊ मला तेवढं सांगा की उद्या मला असा तंटा मिटवायचा. तेव्हा भाऊ त्यांना सांगतात, विचार मंथन करतात. मग तुमच्याच घरची भांडणं कशी काय मिळत नाही भाऊला? अध्यक्षाचा फोटो लावा, अध्यक्षाच्या बायकोचा फोटो लावा, गावातल्या गोरगरिबांचा सगळ्यांचा फोटो लावा. पण फ्लेक्स वरती आधारस्तंभ म्हणून आमच्या भाऊचा फोटो वर लागल सगळ्यात मोठा आणि खाली लिहायचा रामभाऊ गाव लेवल इंटरनॅशनल पुढारी. दोनच नाव, रामभाऊ आणि गाणाभाऊ. परवाच्या कसं झालंय मोठ्या पोरांच्या? नाही आजोबा गावाला गेले, ते म्हणले काही करते ऐक मला येऊन सांग. हा म्हणजे आजोबाने असलं मी लावून धरलंय का? माझ्या आजोबाला काय म्हणाल ना? होय ना. लका पाटलासारखा दिसतोय, पाटलाच नाचतो. पाटील बी स्वयंघोषित पाटील, तर तू बी स्वयंघोषित. माझा आजोबा लय चांगले, तुम्ही त्यांना तसं का म्हणताय? बरं का ना, गाना चरा बोलतोय बरं काही. हे गाना पोलीस पाटलाच नातोय, काय बी बोललो त्याला. जा मोठा झाला ना मग गावाला लक्ष ठेव. हा जा ये. वर्गवाज गोंधळ दिसतोय. गावात फक्त दोनच नाव, गाणाभाऊ आणि रामभाऊ. अरे मग ती हित होती तेव्हा काय झालं तुला? आता गेल्या ही करतोय गावात काय म्हणतात गणपती गावात माणसं
आणि काय रे गोडशे गोडशे काय म्हणत होती? अरे गोडशे गोडशे नाही बोंडशे बोंडशे म्हणत होती. बोंडशे बोंडशे हा बरं काय करायचं का भाऊनं काय सांगितलं तुला माहिती आहे ना? ह्या भाऊनी सांगितलं काय हातात घेऊ नको ना ते ह्याला हितच आडवी केली असती. बरं छोट्या तू वर चालेल जा, आंबऱ्या तू खाली चालेल जा, मी भाऊकडे जातो. सायकल सोड त्याला पकड त्या बोटला. आता पुरस्कार वितरण सोहळ्याला जायचं म्हणजे गाड्या आल्या. बरोबर आहे. गाड्यांचं नियोजन मी काय म्हणतो रामभाऊ, तुम्ही दोघांपैकी कोणीतरी करा किंवा दोघांनी केलं तरी चालतंय. त्यांची हरकत नसेल तर माझ्याकडे दिलं ती जबाबदारी आपण पार पाडणारच की. नाही 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 का हे जबाबदारीचं काम आहे. सुभाषराव कमळेश्वरचा आवाज मुंबईमध्ये घुमला पाहिजे. पुण्यापासून मेगा हायवे चालू झाला, शेवटची गाडी कमळेश्वरची, मुंबई सेंट्रलला पहिली गाडी कमळेश्वरची, असा मेगा ब्लॉक करून टाकू. म्हणले पाहिजे अरे ह्या गाड्या कुणाच्या? संजू शेठच्या म्हणत्याल. संजू शेठच्या गाड्या आल्यात. चांगल्या माणसाचं नाव घेताल का तुमचं नाव घेताल? ह्या गाड्या रामभाऊच्या गावच्या. रामभाऊ गावात जर गाड्यांची संख्या काढली ना तर 13 गाड्याच्या वर एकही गाडी भरत नाही. ती पुणे मुंबई हायवे किती मोठा, तुमच्या 13 गाड्या कुठं रामभाऊ? अख्ख्या महाराष्ट्रात रामभाऊने आवाज दिला तर जागा पुरणार नाही गाड्या लावायला. तुमच्या लग्नालाच का बैलगाडीत वराड घेऊन गेलता 4 बैलगाडीत आणि 1 टमटम. सुभाषराव डिझेलला पैसे नव्हते त्या काळात त्यांच्याकडे, म्हणून महाराष्ट्राला संदेश देण्याचं मी काम केलं. संस्कृती हे बघा जुन्या पद्धतीने वागा, पण ही तर आता मुंबई लांब असल्यामुळे मोठ्या गाड्या करावं लागतात. बस ते काय पण करू, पण नियोजन गाड्यांचं आपण करू. लई अन्न आलं काय बघा, एवढा माझ्या जीवन सुभाषरावचा असण्याचा काय आलं का नाही मला करमतच ना माझ्या. अभिनंदन अध्यक्ष, अभिनंदन. अभिनंदन करायला हवे. हा मग जसं कळलं तसं म्हणलं अध्यक्षांची कधी गाठ घेईल. केवळ तुमच्यामुळं आपल्या गावाला हा तंटामुक्त पुरस्कार मिळला. खरंच अभिमान आहे बरं का आपल्याला तुमचा. असे पुत्र प्रत्येकाच्या पोटी पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा याचा 3 लोकी झेंडा. असा पुत्र जर आमच्या पोटी असता तर आमची अजून छाती 3 फुटांनी वाढली असते. अण्णा जावायला सुद्धा पुत्र म्हणू शकता. इतकी स्तुती चांगली नाही. ज्याची खावं पोळी त्याची वाजवावी टाळी. अध्यक्ष काय म्हणत होत, पुढे काय आलं? प्रेम आहे की प्रेम त्याला काय टाकून दिलंय का? अभिनंदन करा आता अध्यक्षांचं आणि मला हुडकत आलं. अरे म्हणणार खापणं तर खापणं तिकडे. अरे प्रेम नाही. अभिनंदन करा ना, आमच्या खानदानाची संस्कृतीच ते. चांगल्याला चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हणण्याची संस्कृती तुमची. संजय अण्णा म्हणतात पोरगा असा होता तुमच्यासारखा. अण्णा काय 15 एकरचा विचार करतो. सुभाषराव तंटामुक्तीच्या बक्षिसाला चालू आहे ना, अध्यक्षच गायब करेल. काय चालेल जाऊ द्या अण्णा. धन्यवाद. तुमचं पण सहकार्य खूप लाभलं गावाला तंटामुक्त अभियानाचं पारितोषिक मिळवण्यात. तुम्ही पण खूप सहकार्य केलं. तुमच्या शब्द आम्ही किती वेळा तंटे माघार घेतली. मुळात वेळोवेळी बाळासाहेबांना शांत केलं. हो. हा नाही मोठा तंटा होता. आणि अण्णा सुभाषरावनी बक्षीस एकट्याने जिंकलं ना, रामभाऊचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. काय काय सटार फटार विरोधासाठी विरोध करणारे असतात, पण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि सुभाषरावला गुंडा काय म्हणताय तुम्ही? फक्त अण्णा आपण सगळ्यांनी एकच काळजी घ्यायची, गावात 8 दिवस कोणाचं भांडण तंटा झाला नाही पाहिजे, वादविवाद झाला नाही पाहिजे. नक्की अण्णा बंदूक द्या, पुढे उलट टाकतो. गावात लांग्याचं कळप घुसलंय भाऊ आणि सण होणार नाही आता अजिबात. काय झालं का ना? गाव गुंड घुसल्यात, गाव गुंड ते बी आपल्या गावातले पारख्या गावातले. अध्यक्ष हो प्लॅन आहे फक्त. तुम्हाला जे पारितोषिक मिळणार आहे ना ते पारितोषिक कसं माघारी जाईल हो प्लॅन आहे शेजारच्या गावाचा. अहो भाव आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना 4-5 माणसं होती, त्यात बाळकाका पुढं पडत होतं आणि त्यांना मारायसाठी मागं माणसं पडत होती. तो अध्यक्ष तुम्ही सांगितलं हो 4-5 दिवस गावात भांडण नको ना, तिथं सगळे ठोकले असते भाऊ. भाऊ नुसतं हान म्हणा. कोण आहे ते माणसं आपण शोधून हाणायची. पण हे जर खोटं असलं ना तर तुला सांगतो भाऊ तुम्ही माझ्या संगत चाला, आणि हे जर खोटं असलं ना तर माझा तबला आणि तुमचा हात. रामभाऊ बोलत बसण्यापेक्षा
मग दुसऱ्या गावचे लोक येऊन आपल्या गावात धिंगाणा घालायला पाहिजे काय जोक आहे कुणी येऊ देईन कुणी अतिक्रमण करू दे इथं चेअरमन आहे ना गावात का काळजी करताय तुम्ही कोणती बोंडस का बोंडीस काय तर म्हणत होती ती सुद्धा आले कोणतं येऊ नाही तर बुरखुंड येऊ बघायचं नाही तर चमकवायचं धरून अयो एक जण ती सायकल फिरवूनच मारतोय आता आपण काय कमी आहे माहितीच मारू घे चला लवकर फेकून तिकडं गावामध्ये दहशत माजवणाऱ्याला सुट्टी नाही बाबा आधी काय झालं चित्र बघू ना काय झालंय म्हणजे आधी कोणतरी गोष्ट नावाचा बी आहे बाबा इथं सुद्धा राहतात सगळे ते अजून लांब आहे तिकडे गाव अन्न करू नका जावं पारितोषिक मिळलंय तुम्हाला बंदूक तर नीट राहायची का विलं तर अन्नाव झालं सगळं मग आणि हे दोघं नुसती इथं याव 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 करतात आणि तिथं गेलं शिप पण घालणं का आम्ही हाय म्हणून तुमचे वाचल चला गालबोट लावून बंदूक सांभाळा तुम्ही आत्ताच पारितोषिक मिळलंय गावाला आपल्याला हात नेले तू सुभाषराव हाय तो कोण अनोखी माणसं गावात दहशत माजवतात बाळूला त्यांनी कावर केला का काय बेकार केली नुसती होती आणि ठपाठप ठपाठप पाटील ठोका मारत होती तिकडे ठोका खात असेल काय झालं कोण आहे तुम्ही काय झालं बाळासाहेब तुम्ही आम्ही पण कमी नाही तुला अजून सांगतोय आमचा नाच सोड अरे गप्रे आमचा नाच सोड मित्रासाठी काय पण अजून सांगतो त्याचा जर नादी लागला तर तुम्हाला 17 तारखेला दाखवतो काय दाखवणार आहे काय दाखवणार आहे अख्खा महाराष्ट्र बघाल येत्या 17 काय घडतंय ते झालंय काय सुभाषराव रामभाऊ बाळासाहेबची दोस्ती म्हणजेच सुभान आणि हिराची दोस्ती काय असेल अख्खा महाराष्ट्र बघाल कुटुंब काय असतं अख्खा महाराष्ट्र बघाल येत्या 17 मेला आणि हे भांडण मिटवायला तुम्हीच असणार आपण 17 मेला आहे काय नक्की तू काय दाखवतो 17 मेला मी दाखवतो 17 मेला तुला अरे मीच दाखवतो तुला 17 मेला काय येते अरे आम्ही दाखवतो 17 मेला काय ते अरे काय 17 मे काय हाय काय 17 मेला आम्ही पण दाखवतो 17 मेला मैत्री काय असते कुटुंब काय असतं गाव काढा काय असतो आणि सुभाषराव तुम्ही मिटवणं काय असतं हे 17 मेलाच कळल अरे पण 17 मेला आहे काय नक्की बघायचंय त्या 17 मे संदर्भातली माणसंच बोलावतो दत्ता दळवे सर इकडे या त्याशिवाय भांडण मिटणार नाही वैभव सोपेकर या त्याशिवाय हे भांडण मिटणार नाही सोमनाथ तांबे तुम्ही या त्याशिवाय हे भांडण मिटणार नाही विशाल तुम्ही पण या त्याशिवाय भांडण मिटणार नाही मंडळी तुम्हाला प्रश्न पडलाय ना येत्या 17 मे रोजी काय आहे ऐकायचंय गोंडी चित्रपट येतोय 17 मे रोजी त्याचे निर्माते दत्ता दळवी स्वतः उपस्थित आहेत दत्ता दळवी सर सांगा नेमकं काय आहे 17 मे रोजी नमस्कार ओंडीसा मराठी चित्रपट 17 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण प्रदर्शित करत आहोत या चित्रपटामध्ये या गुणी कलाकारांच्या बरोबरच अनेक कलाकार आहेत जे कलाकार तुम्हाला भरभरून हसवतील तुमचं मनोरंजन करतील आणि एका प्रेरणादायी कथेची सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये करून देतील ओंडीसा चित्रपट प्रेरणादायी तर आहेच त्याचबरोबर या चित्रपटामधून मेहनतीने कष्टाने कुटुंब पाठीमागे असेल जर समाज पाठीमागे उभा राहिला असेल तर सामान्य व्यक्तीमधून असामान्य कर्तृत्व कसं निर्माण होईल हे तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या सर्वांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही बोंडीस चित्रपट नक्की पहा 17 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर नमस्कार मंडळी जसं तुम्ही चांडा चौकडीच्या करामती या वेबसिरीजवर भरभरून प्रेम करता तसंच बोंडी चित्रपटावर सुद्धा भरभरून प्रेम करा चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा कारण चांडा चौकडीच्या करामती या वेबसिरीजमध्ये गुणी कलाकार बाळासाहेब मी स्वतः रामभाऊ सुभाषराव पाटोळे वायरमॅन त्याचबरोबर हे सर्व सहाय्यक कलाकार आहेत निश्चितपणे बघण्यासारखा सहपरिवार अख्या गावाने बघण्यासारखा चित्रपट आहे आणि मी माझ्या जर हातात असतं
तर रेशनिंगवर ज्या पद्धतीने धान्य मोफत वाटलं जातं तसं मी मोफत तिकीट वाटली असती, परंतु याला खर्च झालाय आणि कलाकृती खूप सुंदर आहे. तुम्ही काय मंत्रालयात कामाला आहेत मोफत वाटले असतील, ही मोफत दिलं असतं, ती मोफत दिलं असतं. 5 एकरात एकर जाऊ द्या, पण सगळ्या गावाला तिकीट फुकाट द्या. तुम्ही तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या पण माहितीसाठी सांगतो, सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाग पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची ही आवडत आहे. राहिलेली 5 एकर फुकीन. जर भोंडीचं चित्रपट तिकीट काढून जर बघितलं नाही तर तुझा नाटक पुरा करीन. बोला भोंडीच्या नावानं.